आपण बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक अशी मेथी दाण्याची भाजी। तर आपल्याला 1 वाटी मेथी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला 1 तास भिजायला सोडून द्यायची आहे। दाणे भिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत। वाटणासाठी लागणारं साहित्य: अशा प्रकारे तयार झालेला आहे। आपले मेथी दाणे आता छान फुगलेले आहे। 1 तास आपल्याला झालेला आहे। आपल्याला हे पाणी कडूवालं काढून टाकायचं आहे। यानंतर आपण दाणे उकळून घेणार आहोत 5 ते 10 मिनिटं। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये दाणे आपले मेथी दाणे छान उकडून तयार झालेले आहे। आपल्याला त्यामधलं हे कडू पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे। आपण आता फोडणी देऊन घेऊया, बघूयात। 2 पळे आपल्याला तेल टाकायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये वाटून टाकून घ्यायचं। वाटणामध्ये आपल्याला 2 चमचे धनिया पावडर, 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, वाटण छान शिजलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये आता मेथ्या टाकून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपल्या वाटणाला आणि मेथीला छान रंग आलेला आहे। आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। आपल्याला आता उकळायची वाट पाहायची आहे। 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे फक्त आपल्याला। आपले दाणे शिजलेले आहेतच आणि सर्व करायचे आहे। या भाजीला छान उकळी आलेली आहे, बघू शकता आपण। आपली आता छान चविष्ट भाजी अशी तयार झालेली आहे।
एक वेळ अवश्य करून बघा मेथी दाण्यांची भाजी. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.